नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर। आज मी तुम्हाला भजी दाखवणार आहे, मिरचीची आणि वांग्याची। चला तर मग बघूया साहित्य। हे बघा, हे मिरची आहेत। हे कापून मी ह्याच्यातले बिया काढून घेतले आणि थोडंसं मीठ लावून ठेवलं आहे त्याला। असे अख्खे हे करायचे, तळायचे आहेत। ही वांगी आहेत, ही मी अशी कापून थोडंसं मीठ टाकून पाण्यामध्ये घालून ठेवली आहेत। मिरच्या कसल्या आहेत? मिरच्या ह्या अशा साध्या तळायच्याच आहेत या मिरच्या। हे बघा, अशात काय खोबरं वेबरं काही नाही भरलेलं आहे त्याच्यामध्ये, पिठामध्ये फक्त तळायचे आहेत हे। आणि हे चण्याचं पीठ आहे, हे चण्याचं पीठ आहे। हे तांदळाचं पीठ आहे, 2 चमचे त्याच्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे आपल्याला जेवढं लागेल तेवढे। हे हिंग आहे, हे लाल तिखट आहे, लाल मसाला, हे हळद आहे, मीठ चवीला आणि थोडीशी साखर। आता आपण पीठ घेऊन तयार करून घेऊया। जे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण घ्यायचे, 7-8 चमचे काय ते। तांदळाचं पीठ 2 चमचे घातले, हे थोडंसं हे मिक्स करून घेते सगळं। 1 चमचा हिंग, म्हणजे कसं पोटाला आपल्या चण्याचं पीठ जरा हे असतं ना, जड असतं, म्हणून पोटासाठी म्हणून हे हिंग घालायचं, म्हणजे चांगला असतो ते। थोडीशी हळद टाकूया। हळद पण थोडीशी टाकायची, कारण त्या मसाल्यामध्ये आहे माझ्या हळद, थोडीशी टाकते। मसाला ह्याच्यामध्ये हळद, धना पावडर आणि हे पण आहे, काय नाव मसाल्याचं? हे आपला मच्छीचा मसाला आहे, तोच घालते आज मी ह्याच्यामध्ये, नुसती पूड नाही टाकत आहे, आणि जरा चव चांगली येते। 1 चमचा आणि थोडंसं घातलं। आणि आता मीठ चवीपुरतं 1 चमचा घालूया। त्या ह्याला पण मीठ लावलेलं आहे ना थोडं थोडं, म्हणून थोडं कमीच घालूया। आणि थोडीशी साखर। आता थोडं थोडं ह्याच्यामध्ये पाणी घालून, जाड म्हणजे जाड नाही, पातळ म्हणजे पातळ नाही, मध्यम करायचं पीठ। तर मी सोडा वगैरे ह्याच्यामध्ये काहीच घालत नाही, फक्त चांगलं फेटून घ्यायचं आहे असं चमच्याने, हे करून पाणी घालून। मी तयार करून घेते पीठ तोपर्यंत। माझं तापलं आहे, आता गॅस जरा फास्ट करते। हे आता पीठ असं तयार झालं आहे। जरा ते मोडली आहे ना, ते वजन झालं काय ते निघतात। गॅस थोडा बारीक करते, कारण ते पीठ उडवायला लागणार। बघा, ही आता मिरचीची भजी झाली तयार। आता आपण बटाट्याची ह्याची करूया, वांग्याची। बटाट्याची येतात जास्त करून, आपण बटाट्याचीच भजी करतो ना। वांग्याची जरा ना स्लोट ठेवायची, म्हणजे वांग कसं आतमध्ये शिजलं पाहिजे जरा। पहिले पाण्यातनं जरा काढून ठेवायची, ती पाणी असतं ना त्याला।
आता फास्ट ठेवला आहे ना गॅस, त्याच्यामुळे ती छोटी छोटी पण घालते. ही बघा ही झाली, ही वांग्याची भजी आहे सगळी. आता स्लो करते जरा गॅस आणि काढते मी. फुगली बघा कशी मस्त एकदम बटाट्याच्या भजीसारखी. ही जरा वेळ स्लो स्लो करूनच तळायची असतात, तर वांगं आतलं शिजलं पाहिजे ना. तर मिरच्याची 2च राहिली, बाकीचे झाले भाजून सगळे. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. खूप खूप धन्यवाद आणि नक्की करून बघा.